तर नमस्कार. तर मी आज सोयाबीनची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी 50 ग्राम सोयाबीन घेतलेले आहे. त्यानंतर कांदा आणि टमाटर हे घेतलेला आहे. तर त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे आणि खोबरं टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. ते भाजून मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मसाला घेतलेला आहे मी सोयाबीनमध्ये टाकण्यासाठी. तर मसाले 2 घेतलेले आहेत. लाल तिखट घेतलेले आहे, हळद घेतलेली आहे. तर मी आता भाजी बनवायला चालू करत आहे. तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता भाजी बनवायला चालू केलेली आहे. तर मी बघा मी ह्याच्यात मसाला टाकत आहे. मसाला थोडा परतून घेणार आहे. तर मी त्यासाठी याच्यामध्ये गिरवी टाकलेली आहे बनवलेली मगाशी. तेल टाकले आधी, त्यानंतर गिरवी टाकलेली आहे. अशा प्रकारे मी भाजून परतून घेत आहे. आधी पण भाजून घेतलं आहे तेलामध्ये, पण थोडंसं परतून तेल सुटतंय मी त्याला. त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे. तर मग मीठ टाकल्याच्या नंतर थोडं करपत नाही, त्यामुळे थोडंसं मी मीठ टाकणार आहे नॉर्मल. तेल थोडंसं परतून घेणार आहे कमी गॅसवर. त्यामध्ये टाकत आहे मी आता मसाले सगळे. मसाले चांगले घालून घ्यायचे असे. तर 5 मिनिटासाठी चांगलं असं परतून घ्यायचं. तर मसाले चांगले परतले जाते, पेस्ट लागेल त्याची. तर त्यानंतर ह्या काही सोयाबीन टाकत आहे त्याच्यामध्ये. मग हलवून घेऊन एक साथ. तर मग चांगलं तेलात परतले जाते सगळं. बनवून पेस्ट लागते माझी. तर त्यासाठी मी थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात टाकणार आहे. आता टाकायची, जास्त नाही टाकायचे, नॉर्मलच टाकायचे. आणि थोडंसं त्याच्यातला पेस्ट मागलं थोडंसं पाणी काढून निघालं होतं तर ते टाकायचे. पातळ नाही बनवायची, खायची कटच बनवायची. पाणी 10 मिनिटासाठी थोडी शिजवून घेणार आहे. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकत आहे मी. त्याच्यामध्ये पण टाकली, पण थोडी पेस्ट याने वरून टाकली थोडीशी. हलवून घेतलं आहे. 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. तर झाली माझी भाजी तयार. तर कशी वाटली माझी भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा.